तर यांनी उपस्थित राहिल्याबद्दल या कार्यक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आणि सर्वप्रथम आपण एवढ्या वेळेपासून एवढं शांततेने इथे संयम पाळून कार्यक्रम इथे पार पाडताय. आमच्यापेक्षा जास्त संयम तुमच्यात आहे आणि हे मगापासून आम्हाला दिसतोय. त्याबद्दल खास करून तुमचे अभिनंदन करतो. रिलेटेड आहे. बाकी तुम्हाला पण बराच काळ निघून गेलाय, तुम्ही वाट बघताय सगळ्या गोष्टी. परत प्रात्यक्षिक बघायचं राहिलेलं असावं. परत अजून मान्यवर आहेत त्यांचे मनोगत आहे. तर आपण आपल्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या काही योजना आहेत त्याचा बऱ्यापैकी आपण कळत नकळत लाभ घेतो. फक्त एवढं आहे की आपण कोणत्या नावाखाली ज्या गोष्टीचा लाभ घेतोय हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही बरेचदा. आता इथे बरेच बसलेले जे पेशंट आहेत ते रोजच्या ओळखीचे आहेत. माझे जे बीपी शुगरचे पेशंट आहेत त्या तो जो कार्यक्रम असतो त्याचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये 50% पेक्षा जास्त 30 वर्षावरील पुरुष आणि स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये शुगर बीपी, त्यानंतर तुमचा कॅन्सर, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनांचे कॅन्सर, पुरुषांमध्ये मुखाचे कर्करोग, कारण की ते तंबाखू, बुडी, गुटखा या सगळ्या गोष्टी. स्त्रियांमध्ये वारंवार सगळे इन्फेक्शन जे आहे स्तनांशी रिलेटेड असेल, गर्भाशय कॅन्सरशी रिलेटेड, या सगळ्या गोष्टी वाढण्याचं कारण म्हणजे आपलं, जसं की साहेबांनी सांगितलंय की आपलं खान पान राहणीमान हे जे बदलत चाललेलं आहे, वाईट सवयी, या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड केंद्र शासनाने प्रत्यक्ष त्याच्यासाठी एक कार्यक्रम नेमावा ही परिस्थिती आपल्या देशावर आहे. तेच कारण या सगळ्या गोष्टी आहेत की आपलं खानपान थोडं सुधारायला पाहिजे. त्यापेक्षाही मी इथे आल्यानंतर माझं मूळ अकोला, उन्हाळ्याचे दिवस, थंडीचे दिवस, तुमचे रानभाजीचे आपले आपल्या फळसामध्ये तुम्ही जे भाज्या टाकता कळ्यामध्ये म्हणता तुमच्या भाषेमध्ये, ते फार चांगली गोष्ट आहे. जेवढ्या नैसर्गिकरित्या जर का आहार असेल तर हे आपले आजार तेवढे आपल्यावर बळावत नाही. तरी पण जो हा प्रमाण आहे तो आपले खानपान, सतत चहा, सतत बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या आपल्या पदार्थामध्ये असलेला गोड पदार्थांचा समावेश, या सगळ्या गोष्टींमुळे घडून येतं. पुरुषांमध्ये जे वाईट सवयी असेल, दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सांगायचं म्हणजे मुद्दा हाच की आपण न कळत ह्या सगळ्या